नमस्कार. तू ही रे माझा मितवा ह्या मालिकेत आपण पाहत आहोत. अर्णव हा मामांना सांगू लागतो की आता ती वेळ लवकरच जवळ आली आहे जेव्हा आपल्याला ईश्वरीला राकेशचं सत्य सांगायला लागेल. आणि ह्या गोष्टीने मामाला खरंच आनंद होतो, कारण आपण तिची फसवणूक होताना स्वतः पाहणं हे त्यांना पटतच नव्हतं. त्यांना असं झालं आहे कधी एकदा सत्य ईश्वरीला सांगितले जाईल आणि त्याच्यानंतर जी घटना घडेल त्याची पण भीती तर आहेतच. ती जर डायरेक्ट अंजलीकडे गेली, अंजलीला सगळे विचारू लागले आणि तिच्या तब्येतीवर काही परिणाम झाला तर. पण अर्णव सांगू लागतो नाही, तिला ना आपल्यासारखी ताईची पण खूप काळजी आहे. ती काही एकदम तडकाफडकी ताईला असं काही विचारणार नाही. आणि तिला जेव्हा कळेल ताईची तब्येत नाजूक आहे तर ती अजिबातच तिला काही विचारायला जाणार नाही. त्यामुळे आता आपल्याला सगळ्यात पहिले ईश्वरीला घोळात घ्यावं लागेल, तिला समजावून सांगावं लागेल. ह्या सगळ्या परिस्थिती तिला सांगितल्यानंतर तीही आपली काहीतरी मदत करेलच. आपल्याकडे हे 2च दिवस आहे जेव्हा आपण हे सगळं पटपट करायला हवं, असं देवाकडे प्रार्थना जेव्हा मामा करतात. खरंच असं झालं तर बरं होईल, तर त्यांना खूप आनंद होतो. इकडे मात्र पुढचा प्लॅनिंग अर्णव मामांना सांगू लागतो आणि त्या कामासाठी तो निघू लागतो. इकडे ईश्वरी ही तिच्या बाबांना भेटायला हॉस्पिटलमध्ये आलेली असते. बाबांना पाहून तिला फार वाईट वाटत असतं. ती बाबांकडे पाहत रडत असते. बाबांना सांगत असते, बाबा तुम्ही लवकर उठा, आता किती वेळ अशी झोपणार आहात तुम्ही, गणपती बाप्पाचा प्रसाद आणला आहे तुमच्यासाठी, असं म्हणत ती गणपती बाप्पाचा नैवेद्याचा मोदक ती बाबांना देऊ करते आणि बाबांना सांगते, हे बघा ना तुमच्या आवडीची सगळे जायफळ सुंठ सगळं काही घातलेलं आहे, तुम्हाला जसं आवडतो ना तसंच मोदक बनवलं आहे. आणि असे किती दिवस तुम्ही आराम करणार, तुम्हीच तर नेहमी सांगत असता ना आराम हा हराम असतो. आता बस झालं बाबा, तुम्हाला ना सारखं असं झोपलेलं पाहून मला स्वतःला खूप त्रास होत आहे. आता बस, तुम्ही लवकरात लवकर उठा आणि कामाला लागा बरं, असं म्हणते. आणि काहीतरी सांगू लागते जुन्या गोष्टी. तिला मिठाई बनवताना मालपोहा सारखा फुटतोय, त्याचं प्रमाण माझ्याजवळनं चुकतंय, ह्या सगळ्या गप्पा गोष्टी ती तिच्या बाबांकडे बोलून दाखवत असते. आणि बाबांना सांगते, तुम्ही लवकर लवकर उठा आणि मला सांगा बरं ती कशी बनवायची, गुलाबजाम कशी बनवू, सगळ्या रेसिपी मला पुन्हा एकदा सांगा, कारण मी काही गोष्टींचं प्रमाण पण विसरले. असं मुद्दाम बाबांशी बोलत असते. बाबांना उठवण्यासाठी ती प्रयत्न करत असते आणि मग तिला बघता बघता रडू कोसळू लागतं आणि नकळतपणे तिची ताकदच संपून जाते. बाबांना भावून तिला वाईट वाटत असतं. तिला असं झालं, कधी एकदा माझे बाबा शुद्धीवर येतील, कधी माझ्याशी पूर्वीसारखं बोलतील, माझ्या डोक्यावरनं हात फिरवतील आणि बाबा तुम्हाला मी खूप मिस करते, असं म्हणत म्हणत तिला रडायला येत असतं आणि मग ती रडत असते. इकडे अर्णव हा राकेशला भेटायला गोडाऊनमध्ये गेलेला असतो. तिथे जाऊन पाहतो तर काय, हा बहाद्दर मस्त झोपलेला असतो. आणि मग अर्णव त्याला उठवू लागतो, घर जावई, ओ घर जावई, उठा उठा, असं म्हटल्यानंतर लगेचच राजेश शुद्धीवर येऊ लागतो आणि त्याला अर्णव दिसतो. बोला सालीसाहेब, असं तो हसत हसत बोलतो. आणि मग लगेचच अर्णव त्याला उचला आणि बसवा बरं नीट, असं सांगू लागतो. पाहतो तर काय, हातपाय सोडवण्याचा पूर्ण प्रयत्न त्याने केलेला असतो आणि यशस्वी म्हणून हातही त्याचे बांधलेले असतात पण पाय सुटलेले असतात. तर तो त्याला सांगत असतो, तुला काय वाटतं, तू एवढी हिरोगिरी करतोय म्हणजे तू जिंकलास, अरे कधीही बाजी मी पलटवू शकतो आणि तुम्हाला इथे जास्त वेळ नाही ठेवू शकणार. चॅलेंज आहे माझा हा तुला, लवकरात लवकर मी इथनं बाहेर पडेल आणि माझ्या अंजली जेव्हा मी 2-4 दिवसांनी भेटणार नाही, ती स्वतःच कावरीबावरी होऊन मला शोधण्याचा प्रयत्न करू लागेल, मग तू काय करशील, असं म्हणत अर्णवला तो टॉन्ट मारू लागतो. अर्णव म्हणतो, तुला काय वाटतं, या गोष्टीचा मी विचार केला नसेल का, माझी ताई तुला 2 दिवसांनी शोधायला निघेल, सगळ्या गोष्टींचा विचार करून एकदम व्यवस्थित मी सगळी प्लॅनिंग केलेली आहे, तू काही काळजी करू नको, असं म्हणत तो त्याच्या पायाला चिमटा काढतो आणि त्याच्या पायातनं रक्त निघू लागतो. तरीही हा बहाद्दर इतका बोलत असतो आणि अर्णव मात्र आता ऐकून घेतो. आणि मग तो सांगू लागतो, तुझ्या मोबाईलवरनं मी काही लोकांना मेसेज टाकले, बघायचे तुला, बघ ईश्वरीला मेसेज टाकल्यानंतर ईश्वरीने काय उत्तर दिले, हे उत्तर ऐकून तर मला खूप छान वाटलं, बरं वाटलं, तुझ्याशी लग्न करायला तिने नकार दिला आत्ता, या गोष्टीने मला खरंच आणखी थोडा जास्त वेळ भेटला आहे तिला तुझ्यापासून वाचवण्यासाठी. पण अंजलीचं काय, असं म्हटल्यानंतर तो हसू लागतो. त्यावेळेला अर्णव म्हणतो, मी तिचीही बरोबर काळजी घेईन, तू काहीच काळजी करू नको, आता वेळ आली आहे तुला धडा शिकवण्याची, असं म्हणत अर्णव त्याला बोलू लागतो. आणि हा राकेश
थोडाही चेहऱ्यावरती घाबरतही नाही किंवा भीतीची थोडीशी चिन्हही त्याच्या चेहऱ्यावर दिसत नाही. एकदम निष्ठुरपणे त्याच्याशी बोलत असतो आणि म्हणतो, मी लवकरात लवकर स्वतःला ह्या सगळ्या गोष्टीतून सोडवेल आणि तुझ्यावरती नवीन बला येते का नाही पाहतच राहा. अर्णवही म्हणतो, हो कर तुला काय करायचं ते, मी तुला घाबरत नाही. इकडे ईश्वरी सगळ्यांना तिच्या डब्यातला प्रसाद वाटत असते आणि बघता बघता तिने कुणालचा चेहराही न पाहताच हातावरती मोदक ठेवायचं काम केलं आणि त्याच वेळेला तिथे थँक्यू असा आवाज ऐकल्यानंतर ती जेव्हा पाहते तो आवाज असतो अर्णवचा. अर्णवला पाहून तिचा संताप होतो. किती ठरवलं ना तुझ्यासमोर यायचं नाही तरी तू काही ना काही कारणाने माझ्यासमोर आलेलाच असतो. मला तुझा चेहराच पाहायचा नाही असं म्हणत तिथून निघून जात असताना ईश्वरीला अर्णव थांबवतो आणि तिला सांगतो की मी कधीच देवाकडे काहीच मागणं मागितलेलं नाही, हे तुलाही चांगलं माहिती आहे. पण मी तुझ्या बाबांसाठी देवाकडे मागणं मागेल की त्यांना लवकर बरं कर. तुझ्या आयुष्यातली गेलेली सगळी सुखं ही पुन्हा परत येऊ दे. अगदी ह्या तुझ्या कानातल्यासारखी. हे कानातलं तुमच्याकडे कसं? तर तो सांगू लागतो, तुझ्याकडनं काल टक्कर झाली त्यावेळी ते पडलं होतं, तर ते मी तुला सांभाळून परत द्यायला आलो आहे. त्यावेळेला ती म्हणते, मला जरूरत नाही ह्या गोष्टीची. पण तो तिचा हात धरतो, तिच्या हातावरती ते कानातलं ठेवतो आणि तिला सांगतो, काही आठवणी ह्या वापस करण्यासारख्या नसतात, पण वस्तू वापस करू शकतो. आठवणी मी कायम जपून ठेवेल. तुझ्यासोबत घालवलेल्या चांगल्या क्षणांची आठवणी माझ्यासोबत नेहमीच राहीन आणि तुझ्या आठवणी मी कधीही कोणालाही देऊ शकणार नाही. त्यावेळेला ती म्हणते, एवढं सगळं आठवतं तर तुम्हाला माझ्या बाबांचा चेहरा नाही आठवला? माझ्यासाठी किती महत्त्वाचे आहे माझे बाबा. तुम्हाला गाडी निवडवताना एकदाही त्यांची कीव आली नाही. आधीच मी अनाथ आहे. माझे आईवडील मला सोडून गेलेले आहे आणि त्यातले त्यात मला ज्यांनी सांभाळलं त्यांचाही जीव घेण्याचा प्रयत्न तुम्ही कसा केला, तेव्हा नाही आठवलं तुम्हाला माझी आठवण आली माझी? असं म्हणत ईश्वरी अर्णवला पुन्हा एकदा माझ्या बाबांना का मारण्याचा प्रयत्न केला म्हणून जाब विचारू लागते. अर्णव वारंवार एकच गोष्ट सांगतो, सत्य जेव्हा तुला समजेल त्यावेळेला तुला कळेल की मी निर्दोष आहे. फक्त आता त्या क्षणांची वाट मी पाहत आहे. असं म्हणत तो तिच्याशी बोलतो. ती रडायला लागते. तूच माझ्या बाबांचा जीव घेण्याचा निमित्त आहे. तुझ्यामुळेच माझे बाबा आज ह्या परिस्थितीत अडकले आहे. पण तो तिला सांगतो की तुझ्या आयुष्यात प्रत्येक गोष्ट, प्रत्येक सुख पुन्हा एकदा परत येईल. अजिबात काळजी करू नको. प्लीज तू रडू पण नको. मी देवाकडे कधीच कुणासाठी प्रार्थना केली नाही, पण तुझ्या बाबांना लवकर बरं कर देवा असं मागणं मी देवाकडे मागणार आणि देवाला ते द्यावाच लागेल, कारण आजपर्यंत त्यांच्याकडे मी काहीच मागितलेलं नाही. इकडे घरी गणपती विसर्जनासाठी सगळेजणांची लगबग चालू असते. नम्रता नैवेद्य दाखवायला घेऊन येते. जयू त्या नम्रताला म्हणते, बाई लवकर लवकर आटोप, नाही तर मुंबईत फार गर्दी असते. गणपती विसर्जन आपल्याला लवकर व्हायला हवं की नाही असं म्हणत ती आरती करायचं ठरवते. तितक्यात तिथे ईश्वरी येते. ईश्वरी, काय झालं का तुझ्या चेहऱ्यावर एवढा उदासपणा का आला आहे? त्यावेळेला ती सांगू लागते, काही नाही. इकडे नम्रता गणपती बाप्पाला प्रार्थना करते की तुझ्या आशीर्वादाने सगळं काही नीट होऊ दे आणि पुढच्या वर्षी ह्या पूजेला माझे बाबाही असू दे आणि ईश्वरीचंही लग्न होईल. ती आता इथे राहणार नाही. ते दोघेही आमच्याकडे गणपतीला जोडीने येतील अशी प्रार्थना करते आणि देवाने आपल्याला आशीर्वाद द्यावा म्हणून ती देवाकडे आशीर्वाद मागत असते. त्या क्षणाला इकडे ईश्वरीने एक थोर गर्जना केलेली असते. ती म्हणजे गणपती बाप्पाचं विसर्जन होणार नाही. काय बोलतेस तू असं म्हणत नम्रता तिला प्रश्न करते. जयू आत्याही तिला म्हणू लागते, काय मूर्खपणा आहे हा? जयू आत्याला ती सांगू लागते, मूर्खपणा नाही, आपल्याच माणसाची आपण भांडतो ना. आता मी ठरवले, माझ्याच बाप्पाशी मी भांडणार आणि आपल्या माणसाजवळच आपण मन मोकळं करतो त्याप्रमाणे मीही माझं मन मोकळं करणार गणपती बाप्पाजवळ आणि त्याला सांगणार आहे की तुला मी जाऊच देणार नाही तुझ्या घरी, कारण जोपर्यंत माझे बाबा शुद्धीवर येत नाही तोपर्यंत तुझी इथून सुटका होणं सोपी गोष्ट नाही आणि तुला मी इथून जाऊच देणार नाही जोपर्यंत माझे बाबा बरे होऊन घरी येत नाही. आणि हे सगळं होईल तरच मी गणपती बाप्पाला त्याच्या घरी जाऊ देईल असा आता तिने पण केलेला असतो. आणि हा तिचा पण ऐकून जयू आत्या तिला समजवत असते, हा काय वेडापणा चालला आहे तुझा, असं काही शक्य नाही, गणपती बाप्पाला त्यांच्या घरी जाऊ दे असं म्हणत ती तिला समजवू लागते. पण इकडे ईश्वरी कोणाचं काही समजून घ्यायला तयार नसते आणि तिने तिच्या मनाचा निश्चय सगळ्यांना सांगितलेला असतो की गणपती बाप्पांना मी जाऊच देणार नाही जोपर्यंत माझे बाबा घरी येत नाही. आता तिच्या ह्यापणापुढे आता सगळेजणी करणार काय? आता सगळ्यांना याची वाट पाहावंच लागेल की ईश्वरीने जो निर्णय घेतला आहे त्याचं काय होईल. आणि पुढे आपल्याला हेही पाहायला मिळेल की ती आरती करायचं ठरवते. आरती पण गणपती उठण्याची नाही, गणपती आपल्याकडेच राहण्याची.
कारण जोपर्यंत माझे बाबा येत नाही तोपर्यंत मी गणपती बाप्पाला इथून जाऊच देणार नाही, असं तिने आत्यालाही बोलून दाखवलं असतं. नम्रतालाही बोलून दाखवते. आत्या तिला समजत असते, बाळा रागाच्या भारत असे काही निर्णय घेतलेस तर ते बदलायला हवे आणि गणपती बाप्पा आहे ना, सगळ्यांचं चांगलंच करायला बसले, भलंच करायला बसले ना, असं म्हणत ती तिला प्रश्न करू लागते. मात्र आता तिच्या ह्या प्रश्नाला कोण उत्तर देणार आणि काय देणार हेही पाहायला आपल्या सगळ्यांनाच आवडणार. पुढे येणारा ट्विस्टही आपल्याला पाहायला मिळेल, तो असा की गणपती बाप्पाच्या नावांचं नामस्मरण ईश्वरीची आई करत असते. हे सगळं काही तिचे बाबा ऐकत असतात. तिच्या बाबांना नकळतपणे हालचाल होऊ लागते आणि देवाचा चमत्कार म्हणूया हवं तर आपण, त्यांना हळूहळू शुद्ध येऊ लागते. घरातले सगळेजण तिथे जमा होतात. इकडे अर्णव पण गणपती बाप्पाकडे एकच मागणं करतोय की ईश्वरीच्या बाबांना सही सलामत बरं करून घरी पाठव, कारण ईश्वरीसाठी ते खूप महत्त्वाचे आहे. हाच विचार करून ईश्वरी ही इकडे त्रस्त झालेली असते, माझे बाबा कधी शुद्धीवर येतील. आणि पुढे आपल्याला हे पाहायला मिळेल की शुद्धीवर आल्यानंतर त्यांनी एक गोष्टीचं सत्य सांगितले. ते सत्य सांगितल्यानंतर सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकेल. त्यानेच सगळ्यांना कळेल की गाडीमध्ये बसलेली व्यक्ती अर्णव होती की राकेश, आणि या सत्याने सगळ्यांच्या चेहऱ्यावरच्या पट्ट्या उतरून जाणार. इकडे डॉक्टरला ईश्वरी विचारू लागते, माझे बाबा शुद्धीवर आले की नाही. मग डॉक्टर सांगतात ते शुद्धीवर आले आहे. पण आता हा पण काय ट्विस्ट घेऊन येतो हेही आपल्या सगळ्यांनाच पाहायला आवडणार. चला तर मग चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. पुढे येणार नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला लवकरच मिळणार. चला तर मग पुन्हा भेटू. धन्यवाद.